यतिराज दयानंद शेंके वय 36 राहणार 111 गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक 1 संघर्ष तरुण मंडळाजवळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्याचा खून केल्याप्रकरणी आकाश तुळजाराम बलराम वाले आणि नवल खरे दोघे राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 संघर्ष तरुण मंडळाजवळ या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। शेंके हा शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घराजवळील संघर्ष तरुण मंडळाजवळ थांबला होता। त्यावेळी आकाश बलराम वाले आणि नवल खरे हे दोघे तेथे येऊन त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले। त्याने पैसे नाही म्हणताच दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यावेळी आकाश हा पळत जाऊन घरातून कोराड घेऊन आला आणि पाठीमागून यतिराजच्या डोक्यात वार केला। त्याचा आवाज ऐकून यतिराजची पत्नी प्रतिभा शेंके या घटनास्थळी आल्या। त्यावेळी दोघांनी त्यांना धक्काबुक्की केली। त्या देखील किरकोळ जखमी झाल्या होत्या। दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी यतिराज शेंके हा पहाटेच्या सुमारास मरण पावला। या घटनेची फिर्याद मयताची पत्नी प्रतिभा यतिराज शेंके वय 35 राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 यांनी शनिवारी सकाळी पोलिसात दाखल केली। त्याप्रमाणे विजापूर नाका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघे आरोपी घटनेनंतर पसार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। मयत यतिराज शेंके यांचा इंचगिरी मठाजवळ पानटपरीचा व्यवसाय आहे। त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून पोलीस निरीक्षक वराळे पुढील तपास करत आहेत।